कॉल रेकॉर्डिंग आपल्याला सगळ्या जणांना ऐकायला मिळालेली. मी तेव्हाच सगळ्या जणांना सांगितलं होतं की एका मच्छराला मारण्यासाठी धमकी देण्याची काहीच गरज नाही. पण मुळातच हा संजय राजाराम राऊत एक 420 असल्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये एक नंबरचा खोटारडा असल्यामुळे, भंपक माणूस असल्यामुळे काल काहीतरी मुंबई पोलिसांनी एका मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आहे असं मी ऐकतो. आता हा मयूर शिंदे कोण? या मयूर शिंदेला संजय राऊत धमकी प्रकरणामध्ये अटक केलेली आहे. आता हा मयूर शिंदे नेमकं कोण? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा. ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ. अपॉइंटमेंटसाठी कॉल 9015245245. तर हे मुद्दामून तुम्हाला हा जो काही व्यक्ती हा सुनील राऊतच्या बाजूला दिसतोय तो आहे मयूर शिंदे. सुनील राऊत याही फोटोमध्ये तो सुनील राऊतच्या बाजूला दिसतोय आणि या फोटोमध्ये तो संजय राऊतच्या बाजूला दिसतोय. आता हे संजय राजाराम राऊत आणि त्याचा भाऊ एवढे मोठे भामटे आहेत की स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःलाच धमकी देण्याचा विषय केलेला आहे. आणि असेच खोटं बोलत ते पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात. आणि हा संजय राजाराम राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून तर मी ह्याला भांडूपचा देवानंद म्हणतो. कारण का खोटं बोलणं आणि गद्दारी करणं हे याच्या रक्तातच असल्यामुळे हा त्याच्यापेक्षा जास्त काय करूच शकत नाही. म्हणजे स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला धमकी द्यायला लावायची आणि स्वतःच तो कॉल रेकॉर्ड करायचा आणि मला धमकी मिळाली, माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणून गृहमंत्री फडणवीस साहेबांवर टीका करायची. म्हणून मी वारंवार बोलतोय की हा संजय राजाराम राऊत लवकरच तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे. लवकरच परत एकदा कैदी नंबर 89-59 युनिफॉर्म घालणार आहे आणि तुम्हाला सकाळी 4 वाजता बाथरूमसाठी भांडताना तुम्हाला दिसणार आहे. अशा खोटाडे लोकांचं महाराष्ट्र सरकारने दिलेलं संरक्षण काढून टाकावं अशी मी मागणी करतोय. पत्रकार मित्रांना पण मी सांगेन की ह्याच्या बाजूनी बातम्या देताना थोडं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे की हे नेमकं कार्यकर्ते ज्याला हे धमक्या देतात ते नेमकं कोण आहेत, खरंच ह्याला धमकी मिळाली आहे का, ही थोडी माहिती घेतली पाहिजे. म्हणून यापुढे या संजय राजाराम राऊतचा महाराष्ट्राने किती विश्वास ठेवावा याबद्दल खरंच विचार करायला हवा. जो स्वतःच्या मालकाचा झाला नाही, ज्याच्याकडून हा पगार घेतो, जो स्वतःच्या धर्माचा झाला नाही, तो तुमचा आणि आमचा काय होणार? विचार करावा महाराष्ट्राने. काल एका ज्येष्ठ नगरसेविका करंजे ताईंनी शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ऐका जरा. ह्याचा जो भाऊ सुनील राऊत जिथे निवडून येतो त्याच विधानसभेतल्या त्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. आणि काय बोलल्या आहेत त्या?
की सुनील राऊतांकडून त्याला मानसिक छळ होतो, त्याची कामं होत नाही. पण सर्वात महत्वाचं ते तुम्हाला सांगतो, जे संजय राऊतच्या मालकांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी ह्याच्याबद्दलचा विचार करावं की संजय राजाराम राऊत ज्या वॉर्ड भांडूपमध्ये राहतो, म्हणजे वॉर्ड क्रमांक 111, त्या वॉर्ड क्रमांक 111 मध्ये शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर आहे. ही ह्याची लायकी. स्वतःच्या राहत्या वॉर्डमध्ये अगर तू शिवसेना वाढू शकत नाही, तर तू कुठल्या तोंडाने दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊन, दुसऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन भाषण करतो? म्हणजे विचार करा, आज उद्धव ठाकरेची अवस्था का झाली. ज्या अनिल परबच्या नावाने ह्याला असंख्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंना सोडून गेले, तो अनिल परब स्वतः कलानगरच्या मतदारसंघामध्ये कधीच निवडून आलेला नाही. उद्धव ठाकरे आणि मातोश्री ज्या मतदारसंघामध्ये आहे, त्या मतदारसंघाचा आमदार हा काँग्रेसचा आहे. हा संजय राजाराम राऊत ज्या वॉर्डमध्ये राहतो 111, त्या वॉर्डमध्ये शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर आहे. अनिल देसाई स्वतः कधीही निवडणूक लढलेला नाही. अजय बांदेकर तो साडी वाटण्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि ही उद्धव ठाकरेची माणसं जी साधी कधी स्वतःच्या वॉर्डमध्ये निवडून येत नाही, स्वतःच्या मतदारसंघामध्ये निवडून येत नाही, आणि ही आजची शिवसेना चालवतायत. म्हणूनच तर उद्धव ठाकरेची ही अवस्था झालेली आहे. ही अशी आजूबाजूला माकडं ठेवल्यामुळे, ज्या माकडांची जनसामान्यामध्ये एक मताची लायकी नाही, ती लोक आजची शिवसेना, उद्धव ठाकरेची उरलेली शिवसेना चालवतायत. आज जरा सामनाचा अग्रलेख वाचा मुद्दामून. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरेंना, हा संजय राजाराम राऊत हा तुमचा बाजार उठवण्यामध्ये अग्रेसर आहे. आणि उद्धव ठाकरेचा बाजार हा संजय राजाराम राऊतच उठून राहणार, संपून दाखवणार. आता सामना नेमकं कोण वाचतं, किती खप आहे, यावर खरंच एकदा थोडी माहिती संजय राजाराम राऊतने त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली पाहिजे. सामना वृत्तपत्र महाराष्ट्रामध्ये किती विकला जातो, किती खप आहे, ह्याचा आकडा जरा जाहीर करा ना. सामना हा जो व्यवसाय आहे वृत्तपत्राचा, हा आमच्या माहिती अनुसार जी आम्हाला माहिती दिलेली आहे, ती उद्धव ठाकरेचा काळा पैसा सफेद करण्यासाठी एक कंपनी राहिलेली आहे. त्यापेक्षा काहीच उरलेलं नाही. ज्या बातम्यांमध्ये फक्त सामना दिसतो तेवढापर्यंत सामना राहिलेला आहे. नाहीतर फक्त उद्धव ठाकरेचा काळा पैसा व्हाईट करण्यासाठी हा सामना वृत्तपत्राची कंपनी वापरली जाते. खरं आहे का खोटं आहे हे संजय राजाराम राऊतनी किंवा त्याच्या मालकांनी जाहीर करावं. पण माझा मूळ मुद्दा असा आहे की आजचाच अग्रलेख तुम्ही मुद्दा म्हणून वाचा. मी कालपासून सांगतोय की उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय हे खरंच परत भारतामध्ये येणार आहे का, काय ते कायमस्वरूपी जाऊन लंडनला सेटल झालेले आहेत. गेल्या 10 दिवसामध्ये ज्या काही आयटीच्या आणि ईडीच्या धाडी पडल्या नंदकिशोर चतुर्वेदींच्या वेगवेगळ्या जागी, त्या धाडींमुळे उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय खरंच परत महाराष्ट्रामध्ये येणार आहेत का, की कायमस्वरूपी त्यांनी ब्रिटिशचा पासपोर्ट घेतलेला आहे. मी तर ऐकलंय काल काही त्यांच्या जवळच्या लोकांकडून
की लंडनमध्ये आता मातोश्री 3 बांधण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. म्हणजे पहिलं 9 तारखेला येणार होते, मग 14 तारखेला आम्ही ऐकलं. आता बघू 19 जूनच्या अगोदर तरी येतात का. मौनी बाबा बनून जो लंडनला जाऊन बसलाय उद्धव ठाकरे, तो महाराष्ट्रातून पळून गेला आहे का, ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण आजच्या सामनाचा अग्रलेख धनदांडगे हे देश कसे सोडून जात आहेत यावर मुद्दामून लिहिलेला आहे. कारण का काही दिवसापासून हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की उद्धव ठाकरे आणि कुटुंब आहे कुठे, कुठल्या विषयावर पण का बोलत नाहीये. महाराष्ट्रामध्ये ते एवढ्या घडामोडी चालल्या आहेत. 2 राज्याभिषेक तिथी अनुसार आणि 6 जूनचा राज्याभिषेक झाला, त्यावर भाष्य केलं नाही, एक साधं ट्विट करून सोडून दिलं. साधी कुठे फेसबुक लाईव्ह करण्याची सवय होती ती पण निघून गेली. कोणालाही उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा थान पत्ता नाही. म्हणजे श्रीधर पाटणकरवर होणाऱ्या कारवाईच्या भीतीने उद्धव ठाकरे आणि कुटुंब हे कायमस्वरूपी लंडनला स्थायिक झाला आहे का, श्रीधर पाटणकर हे नेमकं कुठे आहेत, ह्याच्याही प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. नाहीतर नंदकिशोर चतुर्वेदीच्या धाडींमुळे श्रीधर पाटणकर कायमस्वरूपी देश सोडून जातील अशी भीती व्यक्त केलेली आहे. त्यांना पळवलं जाईल, लपवलं जाईल. आणि नेमकं ह्याच ह्याच्यावर आजचा अग्रलेख लिहिलाय. म्हणजे विचार करा, स्वतःच्या मालकाला अडचणीत आणण्याचं काम हा संजय राजाराम राऊत सातत्याने करत असताना दिसतोय. जी महाराष्ट्रामध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे, तीच चर्चा संजय राजाराम राऊतनी आज सामनाच्या अग्रलेखातून परत मोठी केलेली आहे. असंच रश्मी ठाकरेंच्या बद्दलचा जो 13 बंगला, जो अलिबागमध्ये कुठे 13 बंगला घेतलेले, 13 बंगले घेतलेले, त्याबद्दल आमचे किरीट सोमयाजी सातत्याने पाठपुरावा करतायत. त्याचा उल्लेख पण पहिल्यांदा कोणी केला, हा संजय राजाराम राऊतनी त्याच्या सेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. म्हणजे सातत्याने उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचं काम, संपवण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतो आहे. ह्याच्यावर ह्या आजच्या सामन्याच्या अग्रलेखमुळे शिक्कामोर्तब झालेला आहे. 2 महिन्यामध्ये आमचं राज्य सरकार पडणार अशी कधीपासून वल्गना करतोय. ओरिजिनल तारीख फेब्रुवारीची होती की फेब्रुवारी बघणार नाही. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की शिंदे साहेबांचं आणि फडणवीसजींचं सरकार हे फेब्रुवारी बघणार नाही. फेब्रुवारीचं आता जून झालाय आणि जून पासून आता परत 2 महिन्याची तारीख पडली आहे. या तारखा मोजत हा कधी पत्राचालच्या नावाने, कोविडच्या नावाने हा आतमध्ये जाईल हे ह्यालाही कळणार नाही. आणि मग आतमध्ये बसून कॅलेंडरवर अशा तारखा गोल गोल करत बसायचं की ह्या तारखेला सुटीन, त्या तारखेला सुटीन, बाकी तुझं काय काम राहिलेलं नाहीये. म्हणून तुझ्या मालकाने जे काही खोके जमा केले आणि त्याच्यामुळे नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर यांच्यावर जो कारवाईचा ससेमिरा सुरू आहे, त्याच्यामुळे तुझा मालक लवकरच ब्रिटिश सिटीजन किंवा ब्रिटिश नागरिक होणार आहे का, पासपोर्ट मिळवणार आहे का, याबद्दल हा प्रश्न आणि ह्याच्याबद्दलचा अग्रलेख उद्या जरा लिही तुझ्या सामन्यामध्ये. वाजेचे वसुलीचे पैसे त्या सरदेसाईने
क्रिकेट बुकींकडून वसुली केलेले पैसे, कोविडच्या नावाने भ्रष्टाचार केलेले पैसे, 25-30 वर्ष मुंबई महापालिका लुटलेले पैसे, हे सगळे पैसे एकत्र घेऊन तुझा मालक आणि त्याचा कुटुंब देश सोडून पळाला आहे का? याचं उत्तर या संजय राजाराम राऊतने आम्हाला द्यावं आणि मगच आमच्या सरकारवर बोलावं. आमचं राज्य सरकार शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं हे हिंदुत्वाच्या विचारावर एकत्र आलेलं एक लक्षात घे. तुझ्यासारखं ते महाविकास आघाडी कुठला समान कार्यक्रम, किमान समान कार्यक्रम ज्याच्यामध्ये फक्त हिंदूंना टार्गेट करणं, हिंदूंना त्रास देणं, धर्मांतर करणं, महाराष्ट्रातला हिंदूंना पळायला प्रवृत्त करणं, ह्याच्या आधारावर तुझं झालेलं महाविकास आघाडीचं सरकार तू समजलायस का? आमच्या सरकार, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचे सरकार हे हिंदुत्वाच्या नावाच्या फेविकॉलनी मजबूत आहे. आणि तुझ्यासारख्या माकडाच्या बोलण्यामुळे किंवा गद्दाराच्या बोलण्यामुळे, भंपक माणसाच्या बोलण्यामुळे आमच्या सरकारचं काही होणार नाही. पहिलं महाराष्ट्राला उत्तर दे, हा मयूर शिंदे तुझा कार्यकर्ता आहे का? त्यांनी तूच तुझ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून स्वतःला धमकी द्यायला लावली आहेस का? याचं उत्तर पहिला महाराष्ट्राला दे आणि मग बाकीच्या गोष्टीवर तुझं थोबाड उघड. एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.